नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 12 मधील विजयी उमेदवार प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे यांच्या निवासस्थानी. माझे स्नेही मित्र त्यांचे पिताश्री बाबासाहेब कांबळे ज्यांच्यामुळं माझ्यावर दलित चळवळीचा आंबेडकरी विचाराचा प्रभाव आहे, ते माझे स्नेही मित्र बाबासाहेब कांबळे. मी विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्यामुळं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने मिळून अनेक लढे लातूर, परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही लढले. गायरानाचे असतील, कठीण प्रसंग जीव धोक्यात घालून सुद्धा, परिस्थिती बेताची असताना सुद्धा आम्ही त्यांनी चळवळीला कधी विचाराला प्रतारणा केली नाही. विचाराशी प्रामाणिक राहिले. आठवले साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत. रामदास आठवले साहेबांचे इथं कार्यक्रम आयोजित करणं, भीमनगरमध्ये सभा घेणं, त्या काळामध्ये जास्त साधनं नव्हती. आर्थिक परिस्थितीही तशी नव्हती. पण त्यावेळेसची तसल्या मोठ्या कठीण परिस्थितीत त्यांनी चळवळ जीवन ठेवली आणि त्यांनी आपल्या चळवळीला विचाराबरोबर समाजाचं सुद्धा काही देणं लागतो. समाजाचं एक उत्थान व्हावं या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव कार्य सध्या चालू आहे. या प्रभागामध्ये मागच्या वेळेसही त्यांनी विजयश्री मिळवलेला होता. बौद्ध विहाराचं काम केलेलं आहे त्यांनी. आठवले साहेबांच्या बजेटमधून केलेलं आहे. नगरपालिकेच्या निधीची वाट न बघता. कारण ही बाबासाहेब कांबळेंना दृष्टी आहे आणि या प्रभागातील 18 पगड जातीच्या सर्व लोकांना घेऊन त्यांनी ही दुसऱ्यांदा यशस्वी वाटचाल केलेली आहे. खूप खूप अभिनंदन बाबासाहेब कांबळे तुमचं आणि तुमच्या मुलांनी जो विजय मिळवलेला आहे त्याबद्दल DDM न्यूज चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. काय भावना आहेत तुमच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जो विजय मिळालेला आहे? निवडणुकीमध्ये जो विजय मिळाला त्या विजयाचं श्रेय प्रथमतः मी माझ्या समाजाला देतो. कारण माझा सर्व समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि या मतदारसंघातील, या वार्डातील, या प्रभाग क्रमांक 12 मधील जे नागरिक आहेत, मतदार आहेत, हे धर्मनिरपेक्ष मतदार आहेत. कारण ही साधी निवडणूक नव्हती आमची, तर ही एक सामाजिक परिवर्तनाची लढाई होती या ठिकाणी. कारण आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी लिंगायत समाजाचा डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन लिंगायत समाजाचा उमेदवार कॅन्डिडेट या ठिकाणी उभा होता. परंतु या प्रभाग 12 मधील सर्व मतदारांनी आपली धर्मनिरपेक्षता दाखवून भारतीय संविधानावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला मतदान केलं. कारण मी एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असून आम्ही आंबेडकरी चळवळ पुढे नेत असताना सर्व समाजाने आम्हाला साथ दिलेली आहे आणि म्हणून या प्रभागातील सर्व नागरिकांचा मी अत्यंत ऋणी आहे. समाजाचा ऋणी तर मी आहेच आहे, परंतु इतर जे 18 पगड जातीची माणसं या प्रभागामध्ये राहतात त्यांचाही ऋणी आहे. त्यांनी या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेला मतदान करून आमचा विजय केलेला आहे, म्हणून मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. नक्कीच. या प्रभागातून खरंच धर्मनिरपेक्ष नागरिकांनी कौल दिलेला आहे. जो विजयी उमेदवार आहे प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे हा एक सुशिक्षित तरुण आहे. म्हणजे क्वालिफाईड आहे, त्याला अभ्यास आहे, काहीतरी करण्याची धडपड आहे आणि आपण DDM न्यूज चॅनलला म्हणलं होतं, की यावेळेस जनता ही नवख्याच्या बाजूने कल देणार आणि तो खरा ठरलेला आहे. एका तरुण उमद्या तरुणाला या भागातील मतदारांनी संधी दिलेली आहे. त्याच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊ. स्वागत आहे तुमचं DDM न्यूज चॅनलमध्ये आणि शुभेच्छा तुमच्या वाटचालीला. काय सांगाल या निवडणुकीच्या निमित्तानं जो विजय मिळालेला आहे? मी या ठिकाणी एवढंच सांगेल, की प्रभाग क्रमांक 12च्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाचं मी सोनं करेल आणि येत्या काळामध्ये जे आपली म्हणजे नागरिकांच्या संबंधित जी सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न, त्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी सर्वात पहिल्यांदा पाऊल उचलेल आणि कमीत कमी 4 दिवसाला एकदा तरी पाणी अहमदपूर म्हणजे सगळ्या नागरिकांना भेटलं पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि मी जनतेने मला काम करण्यासाठी सभागृहामध्ये पाठवलं आहे. तर मी जनतेचं मी प्रभाग क्रमांक 12चा नगरसेवकच म्हणून नाही, तर संपूर्ण अहमदपूरचा नगरसेवक म्हणून मी प्रत्येक नागरिकाच्या अडी-अडचणीमध्ये त्यांना मदत करण्याचा मी 100% प्रामाणिक प्रयत्न करीन. खूप छान. तर हे होते प्रदीप मुन्ना कांबळे आणि आमचे स्नेहमित्र बाबासाहेब कांबळे यांनी DDM न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीला DDM न्यूज चॅनलच्या शुभेच्छा. धन्यवाद.